शेरिन फायनल नंतर नका 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 नक्कीच मान्यवर थोडे 2 ओव्हर ही मॅच खूप महत्वाची आहे. फायनल वेळ कमी आपल्याकडे. नक्कीच आपण या ठिकाणी आलात, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. कृपया या मॅचचा आपण आनंद घ्या. अगदी काही वेळातच आपण स्वागत समारंभाकडे नंतर वळूया. तुर्तास आपण मॅचकडे. ही हाय व्होल्टेज मेगा फिनाले, गेले 10 दिवसाची मेहनत, छोटी मोठी युद्ध संपली मित्रांनो. आता मात्र खऱ्या अर्थानं एक अंतिम युद्ध आहे. द मेगा फिनाले इन बिटवीन डिंगडॉंग पलटोली आणि परिवार शेरे यांच्या दरम्यान रंगणारा हा भव्य दिव्य मेगा फिनालेचा हा सामना. चला लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचे पटोली संघ. 2 षटकांची मॅच असेल आणि जबरदस्त तुंबळ युद्ध मैदानावर बघायला मिळेल. या सामन्याची पंचगिरी पाहतायत विशाल भोईर आणि रामजी पाटोळे या फायनल साठी सज्ज असतील. लवकरात लवकर आपले फलंदाज पाठवून द्यायचे. शेरे संघ नक्कीच व्यासपीठावर मान्यवरांची मांदियाळी आहे. नक्कीच जगदीशजी पवार साहेब, त्याचबरोबर किन्होली क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय कैलासजी शिंगळे साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. नक्कीच कल्याणीकर चषकाच्या वतीने आम्ही आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. कैलासजी शिंगळे साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत. डिंगडॉंग परटोली वर्सेस परिवार शेरे मेगा फिनालेची मॅच. सलामीचा गोलंदाज हर्षल आणि सलामीचे 2 फलंदाज वंडरबॉय ऑफ शहापूर ओमकार तारमळे आणि शुभम. नक्कीच ओमकार तारमळे यांचे वडील तुकारामजी तारमळे स्वतः मुलाचं क्रिकेट बघण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वागत असेल. पहिल्या चेंडूवर जयसिंग नसीहत वेळचा धमाका. पहिल्या चेंडूवर येतोय षटकार. सीमारेषेच्या बाहेर जो क्षेत्ररक्षक झेल टिपेल त्याच आयोजकांकडनं 101 रुपयाचे पारितोषिक आहे. नक्कीच बक्षिसांची खैरात होईल. परंतु शुभमनं पहिल्या चेंडूवर आसमान दाखवणारा हा फटका खेळला. 6 धावांना श्री गणेशा होतो या धाव फलकाचा. हर्षल यंगस्टर क्रिकेटर पलटोली संघाचा गवता सितारा. पुढचा गोलंदाज, पुढचा चेंडू पूर्णपणे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु वेग भन्नाट आहे, पेस भन्नाट आहे, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि या चेंडूची दिशा बदलली हर्षलनं. साऊंड माइंड इन साऊंड बॉडी, चांगल्या शरीरात चांगलं मन राहतं आणि फिटनेस यावेळेस मात्र मैदानात या दोन्ही संघाच्या वतीने बघायला मिळतोय. मेगा फिनालेची लढत 6 धावा धाव फलकावर. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 2 षटकांचा हा सामना आहे. डिंगडॉंग परटोली वर्सेस परी वॉरियर शेरे. लाईव्ह प्रेक्षक आपण बघत आहात. तब्बल 2000 प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेत. यावेळेस मात्र उलटा चेंडू, ताकदवर फटका, षटकार. धन्यवाद. मंचावरती मान्यवर उपस्थित आहेत. हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. तिसरे पंच साठी करायचा आहे. मंचावर मान्यवर उपस्थित आहेत. या कल्याणीकरांवरती विशेष प्रेम ज्यांचं सातत्यानं राहिलंय, आमच्या विनंतीस मान देऊन नेहमीच आम्ही फक्त हाक मारायची. आमच्या हाकेला साथ देणारं व्यक्तिमत्व, तरुणांच्या गळ्यातील ताईत, शहापूरच्या राजकारणाचा, समाजकारणाचा आणि प्रेमाचा प्रेमळ झरा सन्माननीय जगदीशजी पवार साहेब 12-12 यांच्या वतीनं सलगच्या 3 षटकार आणि 1212 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आहे. 2 षटकार आलेले आहेत.
3 चेंडूमध्ये 2 षटकार आलेले आहेत. नक्कीच 12 धावांवर खेळतोय शुभम आणि जबरदस्त बॅटिंग शेरे संघाच्या वतीने बघायला मिळतीये. हर्षल पुन्हा एकदा पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. यावेळेस मात्र गलीमध्ये क्षेत्ररक्षण थोडं खराब बघायला मिळालं. दरम्यान एक सिंगल मिळतीये. डिंगडॉंग पटोली संघ ज्या स्टाईलनं मागचा सेमीफायनलचा सामना खेळला, परंतु या मॅच मध्ये थोडंसं नक्कीच बॉडी थोडी थकलेली आहे, टायर्ड आहे. परंतु क्रिकेटचा द्वंद्व सुरू आहे. बघूया वंडर बाय ओमकार, मागच्या मॅचचा हिरो, टेनिस क्रिकेट विश्वाला पडलेलं गोड स्वप्न ओमकार तारमळे स्ट्रायकिंग एंडवर बघायला मिळतोय. 2 षटकांची मॅच आहे, थोडी घाई करायची आहे. अंधार पडत चाललाय नक्कीच, परंतु क्रिकेटचं हे समीकरण नक्कीच या ठिकाणी अगदी जबरदस्त पद्धतीने आपण बघत आहात. अप्रतिम चेंडू, वाईड यॉर्कर चेंडू बघायला मिळाला. सफल करताना दिसला फलंदाज. राम पाटोळे सर यांचा इशारा येतोय. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 13 धावा धावफलकावर बघायला मिळत आहेत. पहिले षटक मार्गस्थ, 2 षटकांची मॅच आहे. मेगा फिनालेचा थरार, आम्ही अल्याणीकर चषकाची ही पर्वणी, गेले 10 दिवसाची मेहनत याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. पुढचा चेंडू, यावेळेस मात्र दिशा बदलली गेली आहे. पनिश केलं, दोन्ही हात समांतर, धावा मिळतात अवांतर. एक्स्ट्राज मध्ये पडते भर, धाव फलक 1 पुढे जात आहे. 14 धावा पहिले षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना. हर्षलला मात्र कमबॅक करणारा चेंडू हाताळावा लागेल. 14 धावा धाव फलकावर. समोर ओमकार तारमळेचं मोठं आव्हान आहे. यावेळेस मात्र वाईड यॉर्कर चेंडू बघायला मिळाला. कमबॅक करणारा चेंडू होता. जबरदस्त चेंडू हाताळला गेला. पहिलं षटक संपलं मित्रांनो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अमरसर धावसंख्या होतीये 15 धावा, 15 रन्स ऑन स्कोर बोर्ड. नक्कीच मान्यवर आपल्यासाठी थांबलेले आहेत. नक्कीच मेगा फिनालेचा आनंद ते घेत आहेत. आम्ही अल्याणीकर चषकाची पर्वणी, मेगा फिनालेचा थरार. पहिलं षटक संपलं मित्रांनो. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 15 धावा. मेगा फिनालेची लढत. हर्षल थोडा महागडा ठरला, परंतु त्याच्याच पाऊलावर पाऊल ठेवून गोलंदाजीसाठी सज्ज असणारा गोलंदाज, मागच्या मॅचचा हिरो समीर ढमके. हवा का झोका, नक्कीच यावेळेस गोलंदाजी करत असताना राईट अँड ओव्हर द विकेट ना ओमकार तारमळेसाठी. मेगा फिनालेची लढत, भरगच्च प्रेक्षकांची गर्दी, तुफान गर्दी या ठिकाणी बघायला मिळते. यावेळेस वारी यॉर्कर चेंडू, लॉंग ऑफचा खेळाडू बॅकअप देत असताना बघायला मिळतोय संजय ढमके. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, एक सिंगल मिळतीये. एका धावेनं धावफलक पुढे जात आहे 16 धावांवर. अजूनही 5 चेंडू या षटकामध्ये शिल्लक. थोडी घाई करायची. अंधार, सूर्यदेवता नक्कीच अस्ताला चालली आहे, परंतु क्रिकेट नक्कीच या ठिकाणी तापलंय, यात काही शंका नाहीये. एव्हरीथिंग ॲज प्लॅन. प्रत्येक गोष्टीला नियोजन लागतं आणि नियोजनातून भरवलेली स्पर्धा आणि ही मेगा फिनाल आहे. पुढचा चेंडू, कॉट अँड बोल्ड. नक्कीच यष्टिरक्षक चूक करतो, परंतु स्लिप मध्ये खेळाडू हा झेल टिपतोय. पहिला धक्का बसतोय पै वॉरियर्स शेरे संघाला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पहिल्या विकेटचं पत्र होतं. शुभम माघारी परतला. 2 षटकार त्याच्या बॅट मध्ये आपण बघितले, परंतु नवीन फलंदाज विकास डोंगरे मैदानावर येत आहेत. एक लिजेंडरी क्रिकेटर, एक्सपिरियन्स आहे. मेगा फिनालेची लढत, गावाचा मान, अभिमान, सन्मान. ही ट्रॉफी मिळवण्यासाठी चांगली बॅटिंग करणारी सज्ज असतील, परंतु वेगळ्याच फॉर्म मध्ये असणारा गोलंदाज अर्थात समीर ढमके. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस, थर्ड बॉल. हो, पुन्हा एकदा कॉट बिहाइंड विकेट मिळतीये. एक इनरेज घेऊन चेंडू जातोय यष्टिरक्षका हातात. विकास डोंगरे आउट. धन्यवाद
गणेश ढमके नक्कीच पूर्ण चक्रव्यूह रस्तायत या बॅटिंग ऑर्डर साठी. नवीन फलंदाज येतोय भूषण. मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी या फलंदाजानं केली होती. धन्यवाद. आमच्या सर्वांच्या विनंतीस मान देऊन आमचे मित्र कलाकार ग्राफिक्सचे सर्व आदरणीय कैलासजी शिंगळे सर या ठिकाणी अल्यानीकरांच्या प्रेमासाठी उपस्थित झालेले आहेत. आपलं अल्यानी ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. मायेचे उबदार शाल, प्रेमाचं पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो देऊन आम्ही आपलं हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. यस, गेम ऑन. थँक्यू डीजे. धन्यवाद. चला मॅच स्टार्ट करायची आहे. मेगा फिनाल लढत अंधार पडत चाललाय मित्रांनो. सहकार्य करा. पटोली संघ धावफलक 16 वर स्थिरावलेला आहे. 2 विकेट आल्यात. भूषण थोडा खचाळ असा खराब असा चेंडू, परंतु रनआउटची संधी आहे. रनआउटची संधी आणि रनआउटच्या रूपाने भूषणला माघारी परतावं लागेल. चला नवीन बॅटर. डिसिजन पेंडिंग आहे. वाईड +1. ओके ओके. सॉरी सर. फास्ट 18 धावा. कैलासजी शिंगळे यांच्याकडनं एका विकेटसाठी पर्टोली टीमसाठी ओमकारच्या विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. ओव्हर टू कम बॉक्स. नक्कीच कैलास शिंगळे साहेब पर्टोली गावचे जावई आहे, त्यामुळे नक्कीच विशेष प्रेम असेल यात काही शंका नाहीये. बक्षिसांची खैरात होते. तर मॅच स्टार्ट करायची आहे. ओमकार प्लीज कोऑपरेट. वारकर हेलिकॉप्टर स्टाईल मिडविकेट झोन मध्ये या ठिकाणी अतिशय जबरदस्त फटका खेळला. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या वाढतीये, जाऊन पोहोचतीये 20 या आकड्यावर. 20 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 20 धावा धावफलकावर. समीर ढमके नक्की चांगली गोलंदाजी करतात. या षटकामध्ये 2 विकेट्स त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाल्या. आतापर्यंत फक्त 5 धावा त्यांनी खर्च केल्यात. प्लीज पर्टोली संघ थोडं सहकार्य करा मित्रांनो. तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. फटका फसलेला आहे. झेलची संधी होईल का? नक्की बॅकअपला खेळाडू आहे, नक्कीच थांबतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. ओमकार तारमळे वाऱ्याच्या वेगानं 2 धावा यावेळेस मात्र कंप्लीट करतोय. कीच तब्बल 6.5 फूटचा हा फलंदाज चित्त्याच्या वेगानं डान्सिंग ऑन द ग्राउंड जबरदस्त पद्धतीनं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळतीये. धावफलक 22 वर जाऊन पोहोचताय. 22 धावा या षटकातील शेवटचा चेंडू असेल, या इनिंग मधील शेवटचा चेंडू असेल. ओमकार तारमळे नक्कीच टेनिस क्रिकेट विश्वाला पडलेलं गोड स्वप्न अलीकडच्या काळात नक्कीच मोठी उंची या खेळाडूने घेतली आहे. वारकर आणि तेवढ्या शिताफीना फटका लेग साईडच्या दिशेने खेळलाय. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? नक्कीच तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज नक्कीच स्वतःची विकेट गमावेल. 2 षटकं संपली आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर या मेगा फिनाले मध्ये टार्गेट सेट केलंय तब्बल 25 धावांचं निर्धारित 12 चेंडू मध्ये. आणि या पाहुण्यांची फरमाईश आहे सेकंड इनिंग साठी माधव ठाकरे सर नक्कीच आपल्याला एंटरटेनमेंट करतील, यात काही शंका नाहीये. याच दरम्यान साडगाव गावचं युवा उद्योजक म्हणून ज्या नावे ओळखतोय आमचे नातेवाईक नक्कीच जगदीश दादा विषय यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. मी मायक्रोफोनवर पुन्हा एकदा आमंत्रित करतोय अमर राऊत सर. थँक्यू सो मच डीजे, थँक्यू सो मच. यानंतर व्यासपीठावर शहापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक, चेरपोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच, ठाणे जिल्हा परिषदेचे 22 सदस्य आणि तमाम
युवकांचे आशास्थान या शहापूरच्या विधानसभा निवडणुकीत किंग मेकर म्हणून ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली ते आदरणीय जगदीशदादा पवार साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी सतीशजी सापळे यांना विनंती करतो अल्याणीकर चषकाच्या वतीनं समस्त ग्रामस्थ मंडळ अल्याणीच्या वतीनं माननीय जयजी वाळिंबे जेडी यांना विनंती करतो या आपण आपल्या शुभ हस्ते आणि सतीशदादा यांच्या समवेत आदरणीय जगदीशदादा पवार यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत देखील आपण करायचं. चला श्रेय संघ लगेच आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. यांच्या शुभ हस्ते आपण चला पुढच्या 4 सेकंदामध्ये पहिला बॉल पडणं आवश्यक असेल. 4 सेकंद आपल्या हातात आहेत. पंचांचा लेट्स प्लेचा इशारा. स्ट्रायकिंग एंडला बॅटर समीर ढमके. 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. कोण होणार आम्ही अल्याणीकर चषक 2025 विजेता गणपती बाप्पा. फर्स्ट बॉल स्विच हिट झालं आणि पहिल्या चेंडूवर समीरनं संघर्षाचा शंखनाद करणारा हा फटका इथे मात्र खेळलाय. नाही काळजी घ्या मित्रा, काळजी घ्या. एफर्ट्स मोठ्या प्रमाणावर आहेत परंतु नाही. हा उद्या हा डान्स उद्या. सो मच माधव ठाकरे सरांच्या या डान्स करता जगदीशजी पवार साहेब यांच्याकडनं 1212 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर व्यासपीठावर उपप्राचार्य सुरेशजी सापळे साहेब उपस्थित आहेत. यावेळेला ब्रॅकर बॉल होता. समीर नावाचा वादळ मैदानाच्या आत घालताय थैमान करतोय हाहाकार. चेंडू सीमा पार सालावांचा षटकार. आम्हा सगळ्यांचे आधार स्तंभ गुरुवर्य सुरेशजी सापळे सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी या स्पर्धेच्या वतीनं सतीशजी सापळे यांना विनंती करतो अल्याणीकर चषकाच्या वतीनं ग्रामस्थ मंडळ अल्याणीच्या वतीनं माननीय सुरेशजी सापळे सरांचा द्रविडजी वाळिंबे यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान इथे करत आहोत. माननीय सुरेशजी सापळे सर त्याचबरोबर या विभागाचं युवा उमद नेतृत्व सन्माननीय बळीदादा दिनकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी आयोजकांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय बळीदादा दिनकर साहेब यांचा देखील सन्मान आपण करायचा. नेक्स्ट बॉल सुरुवात झाली आहे. तिसरा चेंडू याही वेळेला जोरदार लॉंग क्षेत्रात चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. पहिल्या 2 धावांवर गणगोर सुरुवात करणारा समीर ढमके. नाव बॅक टू पवेलियन. हा पहिला धक्का. अजूनही 15 धावांची आवश्यकता असेल. बळीदादा दिनकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान आपण केला. त्यानंतर सचिनजी दिनकर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. नऊ चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. का मॅच आहे. हाय व्होल्टेज. आता मात्र प्रेक्षकांची उत्कंठा जी आहे ती मात्र शिगेला पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. 9 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. कमाल सामना आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. अगदी स्ट्रायकिंग एंडला आता मात्र गणेश ढमके स्वतः
नॉन स्ट्रायकिंग एंडला हर्षल आहे. गोलंदाज भूषण. ओंकारची वाट पाहिली जाणार, ओंकारची प्रतीक्षा केली जाणार. ओंकारनं देखील या वेळेला पहिलं षटक भूषण तारमळेच्या हाती सोपवलंय. माहित आहे पहिल्या 6 चेंडूंमध्ये धावा गेल्यानंतर दुसऱ्या 6 चेंडूंमध्ये त्यांना आपण कव्हरअप करू शकतो का, हा देखील विचारा. चौथा चेंडू प्रॉकर बॉल लिडिंग एज लागली आहे. क्षेत्ररक्षक तैनात असेल आणि गणेश डमकेला मात्र माघारी परतावं लागेल. बॅक टू बॅक नादर विकेट डाऊन. आणखी एक धक्का बसलाय. समीकरण बदललं जाईल. 8 चेंडू आणि विजयाकरता 15 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. मैदानाच्या आत हा जो काही रणसंग्राम रंगलाय ना, त्यातून क्रिकेट विषयी जी आत्मीयता आपल्याला पाहायला मिळते, क्रिकेट विषयीची उत्कटता जी आहे ती सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. कमालीचं प्रदर्शन राहिलं या संपूर्ण स्पर्धेच्या दरम्यान लीग फॉर्मॅट मध्ये खेळणाऱ्या प्रत्येक संघाकडनं, आणि त्याचं मात्र कौतुक करावं लागेल. न्यू बॅटर गुड्डू 9 स्ट्रायकिंग एंड. 8 चेंडू आणि 15 धावा. मॅच अजूनही दोन्ही बाजूने आहे. एक हाती खिंड लढवण्याचा प्रयत्न जरी एकीकडनं चालू असला तरी देखील परी वॉरियर्सचे वॉरियर्स मात्र मैदानात ठाण मांडून आहेत. नेक्स्ट बॉल इथे मात्र भिरकावून दिला डिफाईन लेगला. परटोलीकरांच्या अशा आकांक्षांना खऱ्या अर्थानं नव्यानं नवमार्ग निर्माण करून देणारा हा ठोकलाय चौकार. व्यासपीठावर सचिनजी दिनकर, संतोषजी निमसे, संदेशजी दिनकर साहेब, चंद्रकांतजी वाळिंबे साहेब, नामदेवजी वाळिंबे साहेब, प्रवीणजी वाडविंदे, अजितदादा पाटोळे ही सगळी मान्यवर उपस्थित आहेत. त्या मान्यवरांचा आपण या मॅच नंतर लगेच सन्मान करणार आहोत. चौकार आलाय. इथे मात्र गुड्डूने देखील इशारा दिलाय. 14 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्या. 7 चेंडू आणि विजयाकरता 11 धावांची आवश्यकता. चला आता फार वेळ नकोय आपल्याला. चला बाहेरनं कोणी बोलू नका, कृपया करून आयोजकांचं पूर्ण लक्ष आहे. 7 चेंडू आणि विजयाकरता 11 धावांची गरज. यावेळेला मात्र जोरदार प्रहार फटका फसला. चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक अंदाज घेतो. अंदाज चुकला. दोनही क्षेत्ररक्षकांच्या पुढ्यात चेंडू सप्ले लँड झालाय. 2 धावा धावून निघाल्यात. पूर्ण तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु नाही. षटक क्रमांक 1 च्या चेंडू क्रमांक 6 सरते शेवटी शेवटच्या चेंडूवर या धावा आल्यात 2. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असणाऱ्या या अंतिम फेरीमध्ये पहिल्या डावानंतर दुसऱ्या डावात चेसर म्हणून पाठलाग करणारा संघ म्हणून खेळत असणाऱ्या डिंगडॉंग परटोली या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजेच 15 धावा आणि विजयाकर 16 धावा, माफ करा. विजयाकरता 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 9 धावा. या मैदानाच्या आतलं हे तुंबळ युद्ध एका वेगळ्या वळणावरचं आपल्याला पाहायला मिळतं. या मावळत्या क्षणांना सूर्याच्या किरणांचा प्रभाव कमी होत असताना, अंधाराच्या साम्राज्याच्या आगमनाची वेळ झालेली असताना मैदानाच्या आत मात्र कुणाचीही नजर मैदानाच्या बाहेर जायला तयार नाहीये. छत्रपती श्री शिवाजी महाराज क्रीडांगणावर हा जो काय अंतिम सामन्याचा महाथरार रंगलाय ना, इथे मात्र अनेकांच्या नजरा खेळल्यात. 6 चेंडू विजयाकरता 9 धावांची आवश्यकता. आणि आता बॉलिंग ट्रॅकवर ठाणे जिल्ह्याचा शान, ठाणे जिल्ह्याच्या स्क्वॉड मध्ये ज्याची नेमणूक झाली आहे, नियुक्ती झाली आहे, या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये हिंदुस्थानाचं प्रतिनिधित्व करणारा ओंकार तारमुळे पहिल्या चेंडूवर दांडी 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 गोल. हा पहिला चेंडू थेट घेतला यष्ट्यांचा वेध, बसलाय धक्का परटोली या टीमला.
चला रिव्ह्यूचा टायमिंग संपलाय. गणेशजी तुम्ही सांगितल्यानंतर तुमचा बॅटर रिव्ह्यू घेईल, कसं जमेल? सहकार्य करा कृपया, आपल्याला हात जोडून विनंती आहे. 9 दिवस स्पर्धा चांगली झाली आहे, एकही कसलंही गालबोट लागलेलं नाही मित्र. हात जोडून विनंती आहे, फार मेहनतीनं ही सगळी स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे. कसलंही भांडण नाही, कसलाही गालबोट नाही. 9 दिवस सगळे कामधंदे सोडून सगळी गावातली लोकांनी एकत्र येऊन स्पर्धा खेळवली. मित्रांनो तुमच्या हात जोडून पाया पडून विनंती आहे, स्पर्धेला गालबोट लागेल आणि आमच्या मेहनतीला पाणी फिरलं असं काही वागू नका कुणी. चला मॅचला सुरुवात होईल. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजया करता आता मात्र डिंगडॉंग परटोली संघाला आवश्यक असतील त्या मात्र 5 चेंडू 10 धावा, 9 धावा, माफ करा, 5 चेंडू 9 धावा, 25 धावांचं लक्ष आहे. 16 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात. 5-9चा थरार आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर, बॉलिंग मार्कवर वन्स अगेन ओमकार तारमळे. हा वेळेला चांगली गोलंदाजी, गुडलेन स्पॉट वरचा चेंडू, एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला. कोणत्या प्रकारचं फुटवर्क नाहीये, जागेवरनं पंच करण्याचा प्रयत्न होता, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. या प्रकारच्या चेंडूंसाठी ओमकार तारमळे ओळखला जातो. अंडर प्रेशर खेळणं याला माहिती आहे, ही मोठ्या खेळाडूची निशाणी आहे. 4 चेंडू विजया करता 9 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि विजया करता 9 धावांची आवश्यकता. मात्र बॅकफुटला गेले, हलक्या हाताने खेळून काढलाय. पहिल्या धावेचा प्रयत्न यशस्वी झाला, सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या धाव फलकावर आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल 17 धावा. 3 चेंडू आणि विजया करता 8 धावांची आवश्यकता. इथे नाट्यमय घडामोडी आपल्याला पाहायला मिळतील. निश्चित स्ट्रगल ज्या वेळेला चालू असतो त्यावेळेला माहित असतो आपण टायटल विनिंग साठी इथे खेळतोय. 3 चेंडू आणि विजया करता 8 धावांची गरज. एक मोठा फटका मॅच मध्ये वेगळं चित्र निर्माण करेल का? स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय गुड्डू, त्याच्या बॅट मधून आपण एक चौकार पाहिला होता. या चेंडूवर जर मोठा फटका आला ओमकारच्या विरोधात तर पुन्हा एकदा यंदाचा हंगाम गाजवणारा डिंगडॉंग परटोलीचा संघ पुन्हा कमबॅक करेल, पुन्हा पुनरागमन करेल आणि विजयाच्या आशा आकांक्षा पुन्हा पल्लवित होतील. 3 चेंडू विजया करता 8 धावांची गरज. इथे मात्र स्कूप केलंय, फाईन लीगला खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, परंतु चांगली गोलंदाजी. आपल्या गोलंदाजीचे जे काही टप्पे आहेत, लाईन लेंथ आहे, यावर परिपूर्णरित्या भरोसा असणाऱ्या ओमकारनं फुल सेटअप देखील तसं केलं. या 2 धावा आल्यात. संघाची धावसंख्या 2 न पुढे जाऊन सरसावली. संघाची धावसंख्या झाली 19-19, 19 धावा. समीकरण आता मात्र 2 चेंडू आणि 6 धावा. पाठलाग अनिवार्य, चेसिंग कंपल्सरी हा या स्पर्धेचा नियम आहे. 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. आता मात्र हृदयाची धडधड वाढू लागली आहे, जी स्पंदन आहेत ती वेगानं वाहू लागली आहेत. क्रिकेट मधल्या या 9 दिवसांच्या कष्टाचं फळ अल्यानीकरांना काय असावं, तर या क्षणाला शेवटचा जो काय अंतिम सामना चालू आहे, टायटल विनिंगची जी मॅच चालू आहे, ती मात्र इतक्या मोठ्या रोमांचक स्थितीमध्ये. 2 चेंडू 6 धावा. इथे मात्र नाही लाईन चेक केलं. इट इज व्हाईट बॉल, रिव्ह्यू घेतला गेलाय, बॉलिंग साइडने रिव्ह्यू घेतलाय, व्हाईट बॉलचा इशारा आला. निश्चित कोणी 12वा खेळाडू असेल आपण फक्त बघा, अंपायरला काही प्रेशराईज करू नका, त्यांचा निर्णय अंतिम असेल. इथे कोणी मध्ये बोलणार नाही, तर अंपायर निर्णय घेतील. 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. जर चेंडू यासाठी व्हाईट बॉल, पंचांचा निर्णय मात्र यावेळेला ग्राह्य धरला गेला. 3ऱ्या पंचांनी रिव्ह्यू गमावलाय शेरे संघानं. अतिरिक्त स्वरूपात 1 धाव आली आहे. संघाची धावसंख्या झाली 20 धावा. आता मात्र समीकरण बदललं जाईल. 2 चेंडू आणि विजया करता 5 धावांची गरज. 2 चेंडू आणि 5 धावा. दबाव यावेळेला नाही सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. लोफ्ट करण्याचा प्रयत्न होता, तेज तर्रार चेंडू हाताळला गेला. वेगवान गोलंदाजी, वेगाचा बादशाह म्हणून ओमकार तारमळेला मानलं जातं. वेगवान चेंडू हाताळण्यासाठी ओमकार तारमळेची ओळख आहे. त्या लाईन लेंथवर तो गोलंदाजी करतो. आता मात्र समीकरण बदललं. 1 चेंडू विजया करता 5 धावांची गरज असेल आणि चेसिंग कंपल्सरी आहे. सो सुपर ओव्हरचा देखील कोणत्याही पद्धतीचा काय म्हणतात त्याला मार्ग आपण खुला करून ठेवलेला नाहीये. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. अशा अनेक मॅचेस सोमनाथ सर यंदाच्या हंगामात 1-5 षटकाराने जिंकलेल्या आहेत. अगदी
टोटल ऑल ओव्हर इंडियाच्या ज्या वेळेला आपण मॅचचा अंदाज घेतो पाहतो 1-5 जेव्हा आलंय तेव्हा बॅटिंग करणारा संघ जिंकलाय. हा इतिहास पुसला जाईल का पाहावं लागेल. 1 चेंडू 5 धावा. नाही 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 इथे मात्र डॉट बॉल आलाय. इथे मात्र डॉट बॉल आलाय. आम्ही कल्याणीकर चषक 2000